दो कमजोर लोग कामयाब जिंदगी नहीं बना सकते। याचा अर्थ असा आहे की तुमच्या सोबतीला कमीत कमी एक तगडा जोडीदार हवा असतो, जो तगडा जोडीदार तुम्हाला तुमच्या अडचणीच्या संघर्षाच्या काळामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाईल, तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला तुमचं जे इप्सित आहे, तुमचं जे यशाचं ठिकाण आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल। तुम्ही म्हणाल की आजचा नेमका विषय काय आहे आणि तुम्ही बोलताय काय? तर मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका ज्या आहेत त्या आता उण्यापुऱ्या एका महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याआधी महाविकास आघाडीतले 3 पक्ष आणि महायुतीतले 3 पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। पण या दोन्हींमध्ये ज्यांना स्थान मिळालेलं नाहीये अशा 3 पक्षांनी मिळून एक आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, ज्याला तिसरी आघाडी म्हणण्याचं ठरवलेलं आहे। आता अर्थात या तिसऱ्या आघाडीमध्ये कोण प्रयत्नशील आहेत? तर यामध्ये आहेत राजू शेट्टी, जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आहेत, दुसरे आहेत बच्चू कडू, जे प्रहार संघटनेचे प्रमुख आहेत, आणि तिसरे आहेत छत्रपती संभाजीराजे। अर्थात या तिघांनी मिळून आपली तिसरी आघाडी महाराष्ट्रासाठी एक पर्याय ठरू शकेल का याची चाचपणी सुरू केलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आज ते मराठवाड्यातल्या ओला दुष्काळ पडलेल्या ठिकाणी तिघे मिळून एकत्र पाहणी दौरा करतायत। राजकारणामध्ये हे एक स्टेटमेंट आहे की आम्ही तिघं एकत्र येऊन एक नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मुद्दा असा आहे की मग या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात खरंच महाराष्ट्रातली जनता निवडणुकीमध्ये मतदार त्यांच्या वोट बँकेमध्ये स्थान देतील का? आणि हाच आपला आजच्या चर्चेचा विषय आहे। नमस्कार, मी अभिजित करंडे, सेंटर पॉइंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता तिसरी आघाडीचं राजकारण हे किती सस्टेनेबल असतं याची चर्चा आधी केली पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला जायला लागेल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये। गेल्या 20-25 वर्षाचा जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला म्हणजे आपण धरून चालूया की 1999, कारण 1999ला अखंड काँग्रेस फुटून तिचे 2 तुकडे झाले आणि त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नवीन पक्ष जन्माला आला आणि त्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना भाजपची युती अशी तिरंगी लढाई झाली। त्यानंतर अवघ्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे सत्ता आल्यानंतर म्हणजे निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर तातडीने शरद पवारांनी ज्यांच्या विरोधात बंड केलेलं होतं त्याच काँग्रेसच्या म्हणजे सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या सोबत जाऊन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आणि त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 या महाराष्ट्रातल्या सलग 4 निवडणुकांमध्ये कुठल्याही पद्धतीने तिसऱ्या आघाडीला काही फारसं महत्त्व मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं नाही। त्यामुळे 2014 नंतर खरं तर तिसऱ्या आघाड्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालं। त्याचं कारण असं आहे की 2019 येता येता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा तिसऱ्या आघाडीचा एक यशस्वी प्रयोग झाल्याचं आपल्याला म्हणावं लागेल। तुम्ही म्हणाल की यशस्वी कसा? जागा तर काही फार निवडून आलेल्या नव्हत्या। अर्थात लोकसभेला त्यांचा केवळ 1 खासदार निवडून आलेला होता आणि 1 खासदार जेव्हा त्यांचा निवडून आलेला होता लोकसभेला त्यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी जवळपास 6.5 ते 7% मतं त्यांना मिळालेली होती। म्हणजे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या तिसऱ्या आघाडीला लोकांनी पसंती दिल्याचं दिसत होतं। अर्थात ते 2 अंकी संख्येपर्यंत त्यांचा वोट शेअर पोहोचू शकला नाही, पण आपण जर बघितलं तर हातकणंगले असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, माढा असेल, नांदेड असेल, अशा जवळपास महाराष्ट्रातल्या 10 ते 12 जागा या महाविकास आघाडीला गमवाव्या लागल्या किंवा त्यावेळच्या आघाडीला गमवाव्या लागल्या या त्या तिसऱ्या आघाडीमुळे। कारण त्यांना कमीत कमी जी मतं मिळालेली होती ती जवळपास 60,000 मतं होती आणि जास्तीत जास्त मतं जी त्यांना मिळाली होती ती जवळपास 3 लाखापेक्षा अधिकची मतं त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली होती। त्यामुळे या तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगानंतर ज्याला 5 वर्ष त्याला उलटलेली आहेत त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आता जी नवीन तिसरी आघाडी होऊ पाहते तिला किती महत्त्व आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पण त्याआधी बघूयात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्लेयर किती आहेत। तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता महायुती हा एक प्लेयर आहे, ज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे 3 पक्ष आहेत। दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी, ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 पक्ष आहेत। म्हणजे हे 6 पक्ष झाले। महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीने लढत असल्यामुळे हे 2 पोल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या दिसून येतात। तिसरा पोल आहे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि चौथा पोल आहे वंचित बहुजन आघाडी, जी स्वतंत्र निवडणुकांना सामोरं जाण्याचं त्यांनी आत्तापर्यंत तरी ठरवलेलं दिसतं आहे। ते छोट्या मोठ्या सगळ्या घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे प्रामुख्यानं आत्ताची लढत चौरंगी दिसते आहे। आता या चौरंगी लढतीमध्ये पुढे जाऊन अजून एक उमेदवार तुमच्याकडे ॲड होऊ शकतो, तो असू शकतो तिसऱ्या आघाडीचा। म्हणजे आता समजून घ्या की तिसरी आघाडी कोण करतंय आणि त्यांचा किती प्रभाव आहे। तर तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न ज्यांनी चालवलेला आहे ते आहेत छत्रपती संभाजीराजे, दुसरे आहेत राजू शेट्टी, तिसरे आहेत अर्थातच बच्चू कडू आणि
छत्रपती संभाजीराजे प्रयत्न करतायत की आपल्या तिसऱ्या आघाडीमध्ये मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतायत त्यांना आपल्यासोबत घेण्याचा, पण अजूनही मनोज जरांगे पाटील यांनी त्याला कुठलाही प्रतिसाद पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह दिलेला दिसत नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील कुठल्या दिशेने जाणार हे अद्याप ठरलेलं नाही। आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे जे तीन पक्ष तिसरी आघाडी करून उभे राहू पाहतायत यांची महाराष्ट्रात किती ताकद आहे। तर पहिल्यांदा आपण बघूयात की प्रहारचे बच्चू कडू। प्रहारचे बच्चू कडू हे दिव्यांग लोकांसाठी एक मोठी संघटना चालवतात। त्यांच्या संघटनेचा राज्यभर व्याप आहे, अर्थात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं छोटं मोठं का होईना पण नेटवर्क आहे आणि त्या माध्यमातून ते लोकांची कामं थेटपणे सोडवण्यावरती भर देतात। त्यांच्या संघटनेचा मोटो हा जवळपास तातडीनं काम झालं पाहिजे त्यासाठी अधिकारी असेल किंवा शासन यंत्रणा असेल त्यांना धारेवर धरण्याचा आहे। त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणावरती फार मोठा नसेल, पण महाराष्ट्रातल्या ज्या गरजू लोक आहेत ज्यांना कुणी विचारत नाही किंवा ज्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न बच्चू कडू नेहमी करताना आपल्याला बघायला मिळतात। बच्चू कडू यांची प्रहार संघटना तिची सुद्धा स्थापना आजची नाहीये, जवळपास 25 वर्ष झाली। 1999 साली बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेची स्थापना केली होती। तेव्हापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत। गेले 3 निवडणुका ते सलगपणे जिंकतायत अचलपूरमधून आणि आत्ता या निवडणुकीच्या आधी म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचे 2 आमदार बच्चू कडूंसोबत राजकुमार पटेल नावाचे आमदार अमरावती जिल्ह्यातून निवडून गेलेले होते मेळघाटातून आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे बच्चू कडू यांची विदर्भातल्या काही पॉकेट्समध्ये ताकद आहे। त्यातल्या त्यात अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा या 2-3 अमरावती अकोला यामध्ये त्यांची मुख्यतः ताकद असलेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे बच्चू कडू अवघ्या महाराष्ट्रभर मतांच्या रूपाने काही खूप मोठं कन्व्हर्जन करू शकतात का किंवा परिवर्तन घडवून आणू शकतात का, तर त्याचं आत्ता या क्षणाचं उत्तर नाही असं आहे। बच्चू कडूंची कुठलीही ठरलेली वोट बँक नाही आहे, मात्र दिव्यांग ही जी लोक आहेत ती बच्चू कडूंना मानतात। त्यामुळे बच्चू कडूंना ते आधार वड मानतात। त्यामुळे बच्चू कडू हे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं स्तंभ असतील। जर बच्चू कडू राज्यव्यापी निवडणुकीमध्ये उभे राहिले तर अशा लोकांचा त्यांना पाठिंबा असेल। कष्टकरी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील यांचा सुद्धा आवाज बच्चू कडू उठवत असतात, पण त्यांचा मोठा प्रभाव जो आहे तो महाराष्ट्रभर नाही आहे। दुसरा यातला अँगल आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटना, अर्थात राजू शेट्टी जे आहेत ते शेतकरी संघटना शरद जोशींच्या मुशीत वाढलेले, त्यांच्या मुशीत शेतीचं अर्थकारण शिकलेले, पण त्यांच्यापासून दूर होत नव्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांनी स्थापन केली। पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामध्ये ऊसाचं राजकारण आणि ऊसाच्या संदर्भात असलेलं जे काही कामं आहेत ती कामं करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केलेला आहे। पहिल्याच फटक्यामध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले होते शिरोळमधून। त्यानंतर त्यांनी 2009ला लोकसभेची तातडीने निवडणूक लढवली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाले। 2014ला ते महायुतीचे कॅन्डिडेट होते हातकणंगलेमधून, त्याही वेळेला ते निवडून आले। 2019ला मात्र त्यांनी महायुतीची साथ सोडली आणि त्यांचा पराभव झाला आणि या जागेवरून धैर्यशील माने निवडून आले। या निवडणुकीमध्ये 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला, मात्र यावेळेला ते 3ऱ्या नंबरवर फेकले गेले। खरं तर हातकणंगले कोल्हापूर हा सगळा ऊस पट्टा आहे। गेल्या वेळेला त्यांनी 2 जागा लढवलेल्या होत्या 2019ला, तर ती दुसरी जागा त्यांनी विशाल पाटील यांच्या स्वरूपाने सांगलीतली लढवलेली होती। मात्र यावेळेला त्यांनी कुणाही सोबत जाणं पसंत केलं नाही, तटस्थ राहिले आणि त्याचा एका प्रकारे फटकाच म्हणावा लागेल, कारण की त्यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तिथे, तो त्यांना सहन करावा लागला। मग राजू शेट्टी यांचा प्रभाव किती आहे, तर राजू शेट्टी यांचा निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागांवरती प्रभाव आहे, पण महाराष्ट्रभर प्रभाव पाडण्यात त्यांना अपयश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की खरं तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर छोटी मोठी पिकं असतील, या कांदा असेल, या सगळ्यांचे प्रश्न, दुधाचा प्रश्न लावून धरणं अपेक्षित होतं। मात्र गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये बघितलं तर त्यांनी कॉन्सन्ट्रेटेडपणे आपलं सगळं लक्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घातलेलं होतं, त्यातल्या त्यात विशेषतः हातकणंगलेमध्ये घातलेलं होतं आणि त्यांना तिथं यश मिळेल अशी अपेक्षा होती। त्यामुळे राज्यभर जो राजू शेट्टी यांचा प्रभाव असायला हवा होता तो राज्यभर राजू शेट्टी यांचा प्रभाव आहे असं नाही। त्यांची छोटी मोठी पॉकेट्स आहेत, छोटे मोठे कार्यकर्ते त्यांचे आहेत, संघटना त्यांची बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये काम करत असली तरी पूर्ण प्रभाव त्यांचा नाहीये। त्यांचे एक महत्त्वाचे शिलेदार जे होते रविकांत तुपकर, जे बुलढाणा जिल्ह्यातून येतात, नुकताच त्यांना सुद्धा त्यांनी संघटनेतून दूर केलेला आहे। त्यामुळे विदर्भामध्ये तरी त्यांचा या क्षणाला शून्य प्रभाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये।
मराठवाड्यामध्ये सुद्धा राजू शेट्टी यांची संघटना किती ताकदीनं आपल्याकडे खेचू शकेल याबद्दल साशंकता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तर खूप कमी ताकद आहे। त्यांचे उत्तर महाराष्ट्रातले संदीप जगताप जे कवी आहेत, जे शेतकरी संघटनेचं काम करतात, त्यांनी सुद्धा स्वतःच्या काही कारणांमुळे सध्या काम सीमित केलेलं आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्या राज्यभर प्रभाव राजू शेट्टी यांचा आहे का, तर दुर्दैवानं तो नाही असंच म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की त्यांचे कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स जे राहिलेले आहेत ते केवळ आणि केवळ कोल्हापूर, हातकणंगले या परिसराशी संबंधित आणि विशेषतः उसाच्या राजकारणाशी संबंधित त्यांचे प्रयत्न राहिले आहेत। तिसरा फॅक्टर यातला आहे तो आहे छत्रपती संभाजीराजे। छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य नावाची संघटना स्थापन केलेली आहे। शिवरायांचं स्वराज्य महाराष्ट्रात यावं म्हणून ते प्रयत्न करतात, म्हणून त्यांनी संघटना बांधणीचं काम केलेलं आहे। ते राजघराण्यातून येतात, शाहू महाराजांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक स्वाभाविक आदर आहे। त्यांचं व्यक्तिमत्व हे मृदू व्यक्तिमत्व आहे, ते कुठल्याही पद्धतीनं आक्रमक होत नाहीत, आपल्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ते प्रयत्न करतात। 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापूरमधून निवडणूक लढवलेली होती, मात्र ते निवडणूक त्यांचा पराभव झाला। त्यानंतर ते मराठा समाजासाठी काम करत राहिले, महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत राहिले आणि त्या माध्यमातून पुढे येत राहिले। 2014 नंतर खरं तर जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा जेव्हा राज्यसभेमध्ये जायचं होतं त्यावेळेला मात्र त्यांना अपेक्षित राजकीय सपोर्ट किंवा पाठिंबा जो आहे तो मिळाला नाही। त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य संघटना स्थापन केलेली आहे। अर्थात मराठा समाजामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल एक आदराचं स्थान आहे। मराठा तरुण जो आहे तो त्यांना मानतो, ते मराठा तरुणांच्या हाकेला धावून जातात। महाराष्ट्रभर जर कुठल्या मराठा नेत्यानं स्टेटवाईड खूप तळागाळात जाऊन दौरे केले असतील, भेटीगाठी घेतली असतील तर त्यामध्ये संभाजीराजे यांचं नाव निश्चितपणे घेतलं जाईल। पण स्वराज्य संघटनेला स्थापन होऊन अजून एखादं वर्ष व्हायचं आहे, त्यामुळे तोपर्यंत त्यांना तितका प्रभाव राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाडता आलाय असं म्हणता येईल का, तर मला त्याबद्दल साशंकता वाटते। मात्र मराठवाड्यातल्या काही पॉकेट्समध्ये त्यांचा प्रभाव होता आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन इतकं मोठं झालेलं आहे, मनोज जरांगे पाटील यांचं व्यक्तिमत्व कुठल्याही मराठा नेतृत्वापेक्षा इतकं उंच झालेलं आहे की त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं की किती लोक स्वराज्य संघटनेच्या नावावरती संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत जातील याबद्दल साशंकता आहे। त्यामुळं राज्यभर प्रभाव पाडण्यामध्ये या तीनही नेत्यांची जर मतं प्रत्येक मतदारसंघामध्ये जरी एकत्रित केली तरी ती विजयापर्यंत पोहोचू शकतील एवढी मतं आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आता चौथा प्रश्न जो आहे, जर अशी ताकद नसेल तर मग या अशा पद्धतीच्या आघाड्यांचा काय होणार किंवा तिसऱ्या आघाडीचं काय होणार, तर त्याचं महत्त्वाचं उत्तर असं आहे की जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता या क्षणाला तिसऱ्या प्लेयरला लोकांनी लोकसभेमध्ये सुद्धा संधी दिली नाही, म्हणजे आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडी हा लोकसभा निवडणुकीतला तिसरा प्लेयर होता, मात्र त्यांच्या मतदारांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिपॉझिट त्यांचं उमेदवारांचं जप्त झालं, वंचितच्या इतकी दारुण अवस्था झाली। म्हणजे लोकांनी यावेळेला लोकसभेच्या वेळेला तर ठरवलेलं होतं की आपण कुणाला विजयी करायचं आहे आणि कुणाला पराभूत करायचं आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये ही बायपोलर इलेक्शन झाली, दुहेरी इलेक्शन झाली, तिसऱ्या उमेदवाराला संधी दिली नाही। मग या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं होईल का, तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 3 पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतले आणि महायुतीमध्ये 3 यांची टक्कर, जोरदार टक्कर होणार आहे। आणि गेल्या काही काळामध्ये ना वंचित बहुजन आघाडीचा तितकासा महाराष्ट्रात प्रभाव जाणवलेला आहे, ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव तितकासा मतांच्या रूपानं जाणवलेला आहे। त्यांनी तर 2019ची विधानसभेची निवडणूक वगळता कुठली निवडणूकही लढलेली नाही आहे, मोठी निवडणूक, त्यामुळे त्यांचाही प्रभाव नाही आहे। स्वराज्य संघटनेची ही राजकीय पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, त्यामुळे त्यांचा एक मला असं वाटतं की डेब्यू आहे, एंट्री आहे। राजू शेट्टी यांना सलगपणे 2 निवडणुका ते पराभूत झालेले आहेत, त्यामुळं त्यांना लोक किती साथ देतात हे बघावं लागेल। आणि बच्चू कडू यांचा काही पॉकेट्समध्ये प्रभाव आहे, त्याचा थोडाफार फायदा जो आहे तो यांना मिळू शकतो। मात्र जर मतदारांच्या मनामध्ये या 2 आघाड्या ज्या आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती, या 2 यांचं जे नॅरेटिव्ह जे आहे त्याची लढाई रोज चालू आहे। एकीकडून शिवसेना, भाजप, शिंदे यांच्या आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे सतत भिडताना दिसतात। त्यामुळे लोकांच्या डोळ्यासमोर सध्या महाराष्ट्रामध्ये 2च आघाड्या ह्या प्रामुख्यानं एकमेकांचे विरोधक म्हणून बघायला मिळतात। त्यामुळे तिसऱ्या आघाडीला किंवा तिसऱ्या उमेदवाराला आत्ता या क्षणाला संधी मिळेल का,
माहिती नाही आहे. पण ती संधी मिळणारच नाही असं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की उमेदवार जशी लोकसभेची निवडणूक ही खूप मोठी निवडणूक असते, तशा पद्धतीनं विधानसभेची निवडणूक असत नाही. 25 लाखाचा मतदारसंघ थेट 3-4 लाखांवरती येऊन थांबतो. या वेळेला मग तुमची उमेदवार त्याचा स्वतःचा मतदारसंघातला प्रभाव, त्याच्याकडे असलेली ताकद, सगळ्या प्रकारची मनी मसल, सगळ्या प्रकारची ताकद, त्यानंतर त्याची कास्ट, त्याची स्वतःची असलेली मतं, त्याला असलेला पाठिंबा आणि त्याच्याबद्दलचं मतदारांचं असलेलं मत, या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. त्यामुळं काही वेळेला आपण बघितलेलं आहे की 95च्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने निवडणूक झाली, त्याला जवळपास 42पेक्षा अधिक अपक्षसुद्धा निवडून आलेले होते. महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची वोलाटाईल सिच्युएशन पॉलिटिकली आत्ता 2024ला आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं नेमकं निवडणुकीमध्ये जोपर्यंत आपण एंटर होत नाही, मतदानाचा दिवस येत नाही, तोपर्यंत काय सिच्युएशन हे कळणं खूप कठीण आहे. पण तरीसुद्धा तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला या क्षणाला मात्र कुठलीही संधी खूप मोठी असलेली बघायला मिळत नाही आहे. त्यांचा प्रभाव जर पुढच्या महिन्याभरामध्ये वाढला आणि या तीनही नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढून लोकमानस जे आहे ते आपल्या बाजूला करून घेतलं तर त्याचा फरक पडू शकतो. मात्र एका बाजूला शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचं असलेलं काम, फडणवीस आणि भाजपची असलेली ताकद आणि अजित पवारांनी सुरू केलेलं कॅम्पेन, आणि या बाजूला आपण बघितलं की या महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची असलेली मोठ, हे बघता तिसऱ्या आघाडीला तितकी ताकद लोक देतील का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की तिसऱ्या आघाडीचं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भवितव्य काय. तुम्हालाही या विषयावरती काही आपले प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नमूद करा. काही तुमची मतं असतील, मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.